कसली बीपी का शुगर? बीपी चांगला आहे. काय? नाही म्हणजे राग कंट्रोल मध्ये राहील तुमचा, डोकं शांत राहील. हॅलो, हा सोनेवाडी फाटा पोलीस स्टेशन. काय? कधी? हा पोचतोच आम्ही. वाट आणलाय ह्या रानान नुसत्या डोक्याला. हो शांत व्हा साहेब, आत्ताच बीपीची गोळी घेतली तुम्ही. त्या रानानं धनवडेला गोळी घातली बुवा. काय? हो, धनवडेचा खून झालाय. नाही नाही साहेब, राणा असं करणार नाही साहेब. करू द्या नाहीतर नाही करू द्या, पण राणा अडकणार आता. त्या धनवडेनं 80 नोंदवली आपल्याकडे, माहित आहे ना तुम्हाला. पण साहेब एक मिनिट साहेब. कोणाला फोन करताय? राणाला सांगायला पाहिजे साहेब. काय गरज नाही बुवा, 80 आहे त्याच्यावर. कायदा हातात घेऊ नका. पण साहेब तू काय डोळे फाडून बघतोयस? चला, खून झालाय. सूरज, आणि जरा वाढू काय तुला? अरे जरा बस बस बस, उशीर होतोय. चल बस, ठेव तिकडे. अंजली, हा राणा कुठे आहे? येतात ना. अहो या लवकर, उशीर होतोय. तिच्या बाजूला काय? राणा, पोलीस स्टेशनला जाणार आहेस ना? होय. राणा दा, त्या धनवडेवर केस करतो आता. त्यानंच बॅग ठेवली आपल्या घरात. हे बघ, आज नव्हतं ज्यानं बॅग ठेवलं त्याला पकडायला तर पाहिजेच. पण घरात कुणी ठेवली असेल बॅग? मला बी तेच कोडं पडलंय. लई वाटोळ होईल त्या बॅग ठेवणाऱ्याचं. नाहीतर काय. अंजली, माझा उजवा डोळा लई फडफडायला लागलाय बघ. अरे देवा, म्हणजे अपशकुन घडणार. काय घडणार? अहो अपशकुन, काय तर अपशकुन घडणार. हो नाही हो, असं काही नसतं. अहो आपल्या डोळ्याचे स्नायू फक्त हलत असतात, बाकी काही नाही. नाही ग अंजली, सकाळपासून मला कर्म नाबी लई जीव घाबरा घाबरा व्हायला लागलाय बघ. मला बी करमत नाहीये. तुला माझी पिस्टल चालल्या म्हणून करमत नाही. काही घडू नये म्हणून तर आपण पिस्तल परत करतोय ना. अहो तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन पिस्तल परत करा. केस तर द्यायला चाललोय. तुम्हाला एकदा कबूल केलं का नाही परत करणार तर करणार. राणादा, करतो परत. काय झालंच तर आपली बंदूक आहे की. ए बाबानो, खाताना हे वाचला इशे कशाला काढतायचा? आधीच मला सकाळपासून बरं वाटेना. बरं बस झालं, मला येऊ काय? अहो अहो तुम्ही लवकर जा, लवकर पिस्तूल परत करा आणि लवकर परत या. येतो. बरं काय तू? टाटा. राणा, लवकर ये र. गोळी फार जवळून मारली असेल. मुकुंद, हा सर. तिकडे योग्य बुलेट केस आहे, मार्क कर. हे बघ, थोड्या वेळानं फॉरेन्सिक टीम येईल. तोपर्यंत काय पुरावे सापडत आहेत का बघ, काही ठसे वगैरे मिळत आहेत का बघ.
राणा असं करणार नाही साहेब. मलाही तसंच वाटतंय, पण त्या धनावडीनं केलेल्या एनशीमुळं राणाला अटक करावी लागणार, चौकशी करावी लागणार. पण राणा निर्दोष सुटणार साहेब. बरं होईल, बुवा आपल्या पोलीस स्टेशनची आबरू तरी वाचेल. मुकुंद इकडे ये जरा. हे बघ, जागा सील करून घे. थोड्या वेळानं फॉरेन्सिकची टीम येईल, त्यांना सगळे पुरावे ताब्यात घेऊ दे आणि त्यांच्याबरोबर तू जा, म्हणजे येताना प्रायमरी रिपोर्ट घेऊन ये. येस सर. चला आपण राणाला ताब्यात घेऊ. मी सांभाळून कर, कशाला हात लावू नकोस. हा राणादा, बरं झालं तू आलास. यो माझा बेल्ट आणि ही माझी पिस्टल हे जमा करायला आलोय. काय झालं? जमा करून घेतेस ना व? बरं ते ना व साहेब, बुवा, मुकुंद हे कुठे आहेत? ते कोणाचा तपास करायला गेलेत. खून? हो, त्या धनवड्याचा खून झाला राणादा. याचा खून झालाय? कुणी केला? माहित नाही, पण साहेब आता तुलाच अटक करणार. त्या धनवडीने तुझ्या विरोधात एनसी केली होती. होय, पण मी कशाला त्याचा खून करू? पण त्याचा खून कोणी केला असेल? ए प्रिया, चल लवकर सावंतवाड टेम्पो मध्ये. बोला साहेब. हे अक्का, त्या धनवड्याचा गेम कोणी केला? आता माझ्याशिवाय दुसरं कोण करणार? पैशाची बॅग धनवडेने ठेवली हे राणाला कळल्यावर त्याने त्याला लय ताप दिला बघा. मी फक्त त्याची त्या तापातून सुटका केली. पण साहेब, समद क्रेडिट तुम्हाला दिलं बरं का. ये तुला काय कळतंय का नाही? त्या रानाला अडकवायचा म्हणून मी त्या धनवड्याचा वापर करत होतो, पण तू काय कोण ठेवलंस? अहो साहेब, इथं मी रानाचा गेम केलाय. थोडं म्हणून कौतुक करशील की नाही? रानाचा गेम? अहो म्हणजे धनवडं जरी माझ्या हातनं मेला असला तरी पिस्तूल आणि गोळी रानाची आहे. उद्या पोलीस तपासात समोर येईलच. त्या रानानं धनवडेवर पिस्तूल रोखलं होतं, त्याने धमकी बी दिली होती. मग आता मला सांगा, गेम कुणाचा झालाय? धनवडेचा का त्या रानाचा? रानाचा. पण मग धनवडे? अहो तो धनवडे मेला तर तुम्हाला फरक पडतोय का मला? सोडून देतो विषय. आता तो राणा कसा बेकार अडकतोय ना ते बघाच तुम्ही. आणि तुम्हासने बी हेच पाहिजे होतं ना? वय मग आता माझं पैसे तयार ठेवा. बरं चला ठेवू का? कामं खोळंबलीत माझी. ठीक आहे, ठेव. साहेब अजून कसं आला नाही? आतापर्यंत पंचनामा झाला पाहिजे होता. होय की, बरं तर मी जाऊन बघून येतो. ठीक आहे, आलं साहेब. राणा, काय केलंस तू हे? हो साहेब, खरंच सांगतो मी काय बी केलं नाही. साहेब, राणानं खून केला असता तर तो असं पोलीस स्टेशनला आलाच नसता. होय की. अहो साहेब बघा की,
आत्ताच रुपालीनं माझा पट्ट्यानं पिस्टल जमा करून घेतले. बुवा आता ह्याला जमा करून द्या. कुणाचा संशयित आरोपी आहे हा राणा. साहेब मी खरंच सांगतो, मी काय बी केलं नाही. मग अटक का म्हणून? राणा, धनवडेनं आधीच एनशी नोंदवली आणि तुझ्यापासून जीवाला धोका आहे असं सांगितलं. नाही साहेब, पण मी काय बी केलं नाही. हे समजा मला अडकवायला बघायला. म्हणजे तुला अडकवायला त्या धनावडेनं स्वतः इथं येऊन एनशी केली आणि मग स्वतःच्या स्वतःवर गोळी झाडून गेली. नाही साहेब, त्यानं नाही, त्याच्या माणसांनी. कोण माणसं? साहेब तेच तर त्याला विचारायचं होतं. हा, ते सांगितलं नाही म्हणून तू गोळी झाडलीस आणि त्याचा खून केला. हो साहेब, मी खरंच सांगतो, मी काय बी केलं नाही. हे समजा खोटं आहे. हे बघ, खरं खोटं आता कोर्टात सांग. बुवा अटक करा राणाला. साहेब खरं सांगतो, एकदा माझं ऐकून घ्या, मी काय बी केलं नाही. हो बुवा अटक करा राणाला. अहो बुवा, आता तुम्ही तरी सांगा की मी असं काय करेन का? बुवा अटक करा त्याला. बुवा खरंच मी काय बी केलं नाही. हो तात्या अखरीत घडले. काय रे? अहो राणाला कुणाच्या आरोपाखाली अटक झाली. ए काय खाऊन आलायस काय? ए डोक्या पडलास काय? रानाला खून करणार? अहो तेच तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि कानाने ऐकले. राणाची भांडणं झाली त्या माणसाचा, त्याच माणसाचा खून झालाय आणि राणाला अटक झाली. आपण काय तर करायला पाहिजे. काय डोसं फिरलं का पोलिसांचं? राणाचं करलं काय? मी बी तेच म्हणतोय. खोट्या गुन्ह्यात अडकवल्यात. होय तेच तर. चला आपण काय तर करायला पाहिजे. चल काय चेष्टा काय? राणाला अटक करतात म्हणजे काय खायची गोष्ट आहेत काय? राणाला आणायचं म्हणजे आणायचं. आणायचं आहे बाबा. हे बाबा, त्या पहिल्या सरपंचाला कोणतं जाऊन जागा करा आणि तू जा तिकडं, आम्ही येतो तिकडनं. बरोबर चला. हॅलो हॅलो, वहिनी आहेत काय? वहिनी थोरल्या की धाकट्या? अरे अंजली वहिनी, त्यांचा फोन लागत नाही. काय काम आहे? बघ चंदा, अंजली वहिनी फोन दिले, अर्जंट काम आहे. तू आधी मला सांग काय काम आहे ते. थोरला तर सब कामात आहे. बर हे बघ ऐक, राणा दादासनी अटक झाल्या. काय? राणा दासने अटक केली? थोरला तर सब तो सनीदा. हॅलो, हा सनीदा, ऐका की, अहो राणा दादासनी अटक झाल्या. अरे काय खूळ लागले काय? अटक का म्हणून? अहो काल रात्रीच्या धनवड्याचा मर्डर झालाय आणि संशयित आरोपी म्हणून राणा दादासनी अटक केल्या. काय? होय, ह्यो चावाला सांगायला नवा. खोटं आहे सगळं. अरे राणा तर कुणाचा खून करणारच नाही. अहो हे आम्हाला पण माहिती आहे, म्हणून तर आम्ही पोलीस स्टेशनला निघालोय. तुम्ही पण बाहेर पडा बघू. चला जा. हा पोचतो, आम्ही लगेच पोचतो. काय झालं भाऊजी? हो वहिनी, त्या धनवड्याचा मर्डर झालाय आणि पोलिसांनी राणाला अटक केली. अरे देवा. गोदाका सावरा स्वतःला. गोदाका नाही, माझा राणा कुणाला मारणार नाही. हो भाऊजी, राणाशी असं नाही करू शकणार. वय अख्खं गाव बी तेच म्हणते. वहिनी चला, आपल्याला पोलीस स्टेशन जायला पाहिजे. चला 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 लवकर. या. पोलीस स्टेशनला जा, तर माझ्या राणाला घेऊन ये बाई. राणा. गोदाका सावरा स्वतःला.
ओ साहेब तुम्हाला राणाला अटक करता येणार नाही. कुणाचा संशय आहे त्याच्यावर? हे बघा आमचा राणा दादा कुणाचाही खून करणार नाही. थोडा बघू त्याला आधी. हा तोडा आमच्या रानादाला, नाहीतर आम्ही सगळेजण मिळून आंदोलन करू. आम्ही आंदोलन करू. शांत राहा. राणा, तू जर असं दबाव आणून सुटका करायची म्हणत असशील तर तसं होणार नाही. हे बघा आम्ही राणा दादाला अटक होऊ देणार नाही म्हणजे नाही. राणा, आवर तुझ्या माणसांना, नाहीतर आम्हाला लाठीचार्ज करावा लागेल. हे बघा तुम्ही लाठी चार्ज करा नाही तर लाठी तोड करा, पण आम्ही राणा दादाला इथून घेऊन जाणार म्हणजे झालं. राणा, सांग पुढे येऊन. होय. हे बघा तुम्ही जरा शांत बसा. कुणी बी नियम तोडायचे नाहीत आणि दंगा घालायचा नाही. राणा दादा तुझ्यावर काय बी खोटा नाटा आरोप घालतील, आम्ही ते सहन करणार नाही म्हणजे नाही. अजिबात सहन करून गेलो ना आम्ही. आपण राणाला अटक करू द्यायची नाही म्हणजे द्यायची नाही. हा अजिबात द्यायचं नाही, अटक करू द्यायचं नाही. कायदा हातात घेणाराला कायदा दाखवू आम्ही. साहेब मग आम्हाला बी अटक करा, बघूया तुमचा कायदा किती मोठा आहे ते. बसा रे खाली. करा अटक आम्हाला. बसा खाली. अटक आम्हाला. अरे ऐका की माझं. अरे जरा गप्प बसा की. अरे गप्प बसा. हे बघा गोदा का अहो नका काळजी करू, भाऊजीसने काय बी होणार नाही. अगं पर असा कसा आळ घेतला त्याने रानावर. अहो त्या माणसानं भाऊजींवर आधीच केस टाकली होती, म्हणून पहिला संशय त्यांच्यावरच गेला असणार. अगं पर त्यासनी हे कसं समजत नाही. राणा बी पोलीसच आहे की. अहो पोलीस त्यांच्या नियमानुसारच कारवाई करणार ना, आणि तपास केल्यावर कळल काय खरं आणि काय खोटं. तुम्ही नका काळजी करू. नाही बाई, म्हणूनच माझा सकाळपासून उजवा डोळा लई फडफडत होता. गोदा का भाऊजीसने काय बी होणार नाही. आणि हे ना अंजली वहिनी गेल्यात नव, तेव्हा ते भाऊजीसने घरला घेऊन येतात की नाही ते बघाच तुम्ही. देवा पांडुरंगा, वाचीव रे बाबा माझ्या रानाला, वाचीव माझ्या रानाला. कालवा करू नका. वहिनी अहो हो काय ऐकते मी. अहो अंजलीबाई, मी नाही खून केला. अहो जसं आपलं ठरलं होतं तसं मी माझ्या पिस्तुलानं पट्टा जमा केला. खरंच सांगतोय, मी नाही केला खून. तुझ्यावर धनवडेनी एनसी टाकली आणि त्याचा दुश्मन तूच एक आहेस. पण म्हणून काय राणाचा खून करेल काय? अजिबात नाही. मी राणानं खून केलाय असं म्हणतच नाही, पण जे काय व्हायचं ते कायद्यानं होऊ द्या. आणि राणानं खून केला नसेल तर ते कोर्टात सिद्ध होईलच की. आता तुमच्या गाववाल्यांना आवरा जरा. वय साहेब वय. हे बघा, मी खून केला नाही हे कोर्टात सिद्ध होईलच. आबा असल्यापासून आपण कायद्याने चालतोय, तर आता बी कायद्यावर विश्वास ठेवा. हे बघा, कोर्टात मी निर्दोष सुटणार हे पक्क आहे. होय होय. हो माझा राणाजींवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या सगळ्यांचाच त्यांच्यावर विश्वास आहे, आणि राणाजींचा कायद्यावर विश्वास आहे. म्हणून आता आपण सगळ्यांनी राणाजींवर विश्वास ठेवूया. वय मग समद्यांच्या विश्वासाच्या जोरावर मी निर्दोष सुटणार आहे. होय होय.